माझं नाव जगन्नाथ रोकडे आहे. आपण डिजिवनच्या स्टार ॲपमध्ये लीड कशी जनरेट करायची हे आज आपण पाहणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण कस्टमरला प्रोडक्ट दाखवतो. तर कस्टमर काय बोलतात की आज नाही, आम्ही उद्या घेणार आहे किंवा नंतर कधीतरी येऊ. पण आपण काय करतो, कस्टमरचा कॉन्टॅक्ट नंबर घेतो, बेसिकली तो आपल्या लक्षात राहत नाही. तर आपण काय करायचं की कस्टमरची लीड बनवायची. हे एक चांगला बेनिफिट आहे तुम्हाला. तर आपण कस्टमरचा इथे कॉन्टॅक्ट नंबर टाकला ना, इथे आपण कस्टमरचा कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा. त्याच्यानंतर इकडे प्लसचा साईन येईल. तो प्लसमध्ये गेलो आपण तर त्याच्यामध्ये कस्टमरचं नाव येतं. इथे नाव आल्यानंतर कस्टमरचं आपण एक नॉर्मल एक नाव टाकून सांगतो तुम्हाला मी. कस्टमरचा कॉन्टॅक्ट नंबर आला. खाली आपण ज्या प्रोडक्टची कस्टमरला जी प्राईस दिलेली आहे इथे आपण सिलेक्ट करायचं कस्टमर का जातं. त्याच्यामध्ये सपोज समजा आता कस्टमर बोलतात की मी नंतर येणार आहे, नंतर बघू आपण, तर वेलकम लेटर आपण टाकू त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर खाली पण सेमच आलेलं आहे. तर इथे प्रोडक्ट टाकायचं आहे. प्रोडक्ट सिलेक्ट करायचं. कस्टमरने सपोज आता मी एक फ्रीज दाखवला आहे. तर कस्टमरला हा मी फ्रीज दाखवलेला आहे. तर त्याची जी आपली प्राईज आहे ती प्राईज इथे येते. तर त्याच्यामध्ये आपण कस्टमरला जी प्राईस दिलेली आहे की आपल्या नंतर बाबा कस्टमर आला तर आपल्या लक्षात राहावं की ही प्राईस मी कस्टमरला दिलेली आहे. तर ही प्राईस आपण तिथे ॲडिट करायची असते. सपोज मी आता कस्टमरला ही प्राईस दिलेली आहे त्याची. नंतर इकडे आपण रिमार्क टाकायचा. कस्टमर आपल्याला काय बोलून गेलेत की आपण कधी येणार आहे, किती दिवसाने येणार आहे किंवा काय कारण आहे ते आपण इथे टाकायचं असतं. तर कस्टमर मला बोलले की मी नंतर येतो, उद्या येणार आहे, तर ते असं मी इकडे टाकलं. बरोबर. नंतर इथे आपण रिमाइंडर सेट करायचा. रिमाइंडर तुम्ही नेक्स्ट डेचा सेट करू शकता किंवा ते रिमाइंडर सेट करायचा. त्याच्यानंतर ओके केला मी. ही लीड आता क्रिएट करतो. लीड क्रिएट केल्याच्यानंतर लगेच आपण कस्टमरच्या मोबाईलमध्ये बघायचं की कस्टमरला आपला पॉपअप जातो की नाही, गेला की नाही. हा इकडे बघा, हा कस्टमरला पॉपअप आला. कस्टमरला जर काही क्वेरी वगैरे असेल तर तो कस्टमर आपल्याला नंतर कॉल करू शकतो.